विखे पाटलांची मोठी घोषणा, अहिल्यानगरचा डिफेन्स हब म्हणून विकास. अहिल्यानगरला मोठी भेट, डिफेन्स क्लस्टरमुळे हजारो रोजगार. राधाकृष्ण विखे पाटील. अहिल्यानगर जिल्ह्याच्या विकासासाठी मोठी घोषणा करण्यात आली असून डिफेन्स क्लस्टरच्या माध्यमातून जिल्ह्याला विकासाची नवी दिशा मिळणार आहे. महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ही महत्त्वाची माहिती दिली. अहिल्यानगर येथील पोलीस कवायत मैदानावर उत्साहात पार पडलेल्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी सांगितले की जिल्ह्यात नौदलाशी संबंधित डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग प्रकल्प उभारला जात असून संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते लवकरच या प्रकल्पाचे उद्घाटन होणार आहे. या प्रकल्पामुळे स्थानिक युवकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार असून जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळणार आहे. यावेळी महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले. तसेच कामगार दिनानिमित्त कष्टकरी बांधवांच्या योगदानाचाही गौरव करण्यात आला. पालकमंत्री विखे पाटील यांनी डिजिटल महाराष्ट्र आणि विकसित महाराष्ट्र 2047 या संकल्पनेवर भर देत राज्याची अर्थव्यवस्था $4 ट्रिलियन पर्यंत नेण्याचा निर्धार व्यक्त केला. तसेच गोदा ते नर्मदा दर्शन जलयात्रा उपक्रमातून जलसंवर्धनाचा संदेश देण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले. आणि सर्व तमाम बंधू भगिनींना प्रथमतः मी महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आज कामगार दिन सुद्धा आहे. कामगार दिनाचं सुद्धा मी या निमित्तानं आमच्या कामगार बांधवांना हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो. 1 मे 1960 रोजी आपल्या राज्याच्या निर्मितीकरता जे हुतात्म्याने आपलं बलिदान दिलं त्या सर्व हुतात्म्यांच्या प्रति प्रथमतः मी श्रद्धांजली अर्पण करतो. आपल्या सर्वांचं दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन स्मृतीला मी अभिवादन करतो. सामाजिक क्रांतीचे जनक महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जातीने आणि पूर्णपणे डिजिटल पद्धतीने ही जनगणना होणार आहे. स्वगणना करण्याची या निमित्ताने एक संधी नागरिकांना दिलेली आहे. मी या निमित्ताने उपस्थित सर्व नागरिकांना आवाहन करणार आहे की त्यांनी या सुविधेचा आवर्जून लाभ घेतला पाहिजे. कारण जनगणना हीच उद्या देशाच्या विकासाची भूमिका ठरवणार आहे, विकासाची वाटचाल ठरवणार आहे. 2047 विकसित भारताबरोबर विकसित महाराष्ट्राची सुद्धा संकल्पना आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी मांडलेली आहे. $4 ट्रिलियन इकॉनॉमी या राज्याची झाली पाहिजे आणि राज्य आपलं देशामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य झालं पाहिजे. ते आजही आहे, उद्या ते असलं पाहिजे. या दृष्टीने विविध सर्वसमावेश अशा प्रकारच्या योजनांची अंमलबजावणी करत सर्व समाजाला समावेश करून या राज्याची प्रगतीची घोडदौड सुरू आहे. अनेक राज्याच्या दृष्टीने अनेक मानबिंदू आहेत. आज औद्योगिक गुंतवणुकीमध्ये आज देशामधलं आपलं राज्य प्रथम क्रमांकाचं आहे. डिजिटल इंडिया की आपल्या लोकप्रिय प्रधानमंत्री आदरणीय विश्वनेता नरेंद्र मोदीजी यांच्या संकल्पनेचा भारत जो आहे त्यामध्ये आपलं राज्य प्रथम क्रमांकावर आहे. अधिक माहितीसाठी स्टार इंडिया 1 न्यूज पाहत रहा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा.